अहमद आमचे स्कोरर कुठे असतील तर या. अहमद खेळतायत. ओके. चला लाईनमॅन. हा चला लाईनमॅनला खुशखबर आहे. झेल टिपेल त्याला पारितोषिक आहे. यस कुते सर नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला शेख सर. KPL कुडकी बिग बॅशमध्ये आम्ही पाहिले त्यांची फलंदाजी. शेख सर खूप चांगलं क्रिकेट खेळतात. फिटनेस चांगला आहे. वसीम पहिला बॉल शेख सरांसाठी. हो मागचा पाय वाकवलाय. बैठक मारली मैदानात आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. शेख सरांचा पहिला हल्ला. बिग हिट सिक्सर. चला ताहिर अनवर यांच्याकडून शेख सरांना पारितोषिक आहे. लगातार 3 जर सर ठोकले तुम्हाला तर 500 रुपयाचे कॅश प्राईज. स्पर्धेचे आयोजक ताहिर अनवरी. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल वसीम यांचा. नाना यांचा पुन्हा फुल टॉस होता ऑन साईडला. बॉल सर किती वाईट लेग बाईज आहे. यस त्यामुळे धाव येणार नाही. डॉट बॉल. बॉल आहे हा. पाहायला ब्रश झालाय सरांच्या नाहीतर वाईड आला असता. डाऊन द लेग साईड होता. पुढचा बॉल वसीम नाना यांचा. हाफ ट्रॅकर चांगला स्ट्रोक. पॉवर प्लेच्या वरून ठोकला. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल शेख सरांना. सेकंडला येत आहेत पोलीस 11. कुते सरांना मिळते स्ट्राईक. डॉट सिंगल. हाफ ट्रॅकर पुलचा पटका. क्षेत्ररक्षक आहे पण दर्शक बनेल. शेख सरांनी षटकारांनी खातं उघडलं. कुते सरांनी हा मात्र चौकारांनी उघडलंय खातं. वांड्रेनीच खातं उघडलंय. धावसंख्या 13. नवीन बॉल येईल. नवीन बॉल येईल. नवीन बॉल येईल कारण तुमच्याकडे असेल तो चालून घ्या. यॉर्कर पद्धतीचा बॉल. पंचांचा निर्णय येईल बाकी. बॅटकट लेग बाईस काय पाहूया. मला वाटतं लेग बाईस झाला हा निर्णय. एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 12. हो शेख सरांचा. हो झेल व्हायला पाहिजे होता. खराब क्षेत्ररक्षण. सिंगल मिळेल. जीवदान एक मिळेल. क्षेत्ररक्षक घाबरला. पोलीस 11ची कॅच कशी पकडावी. शेख सरांनी फक्त बघितलं तरी झेल सुटला. तसं काही समजू नका. शेख सर मैदानात मात्र चांगले स्पोर्ट्समॅन आहेत. मी पाहिले त्यांना. खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात. फिटनेस पहा जबरदस्त त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा मी पाहिली होती KPL मध्ये. रियान राजपूरकर यांच्या स्पर्धेमध्ये तिथेही खेळले होते शेख सर. कुडकी बिग बॅशमध्ये. KPL कुडकी प्रीमियर लीग. दुसरा षटक घेऊन गोलंदाजीसाठी समीर. लेजंड एक हरवीतसाठी. आपल्या काळात खूप चांगलं क्रिकेट खेळलंय समीर यांनी. गुगली टाकू काय. हो फटका चांगला आहे शेख सरांचा. पाहूया. 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला होता. इथे फेकी खराब.
यस नो कॉलिंग झाली नव्हती. मध्ये बऱ्याच वेळेस थांबले होते शेख सर. कुते सरांचा कॉल आला आणि मग पुन्हा बालबाल बचावलेच. क्षेत्ररक्षकाची थ्रो जर चांगली असती तर इथं अडचण झाली असती पोलीस 11ला शेख सरांना सुद्धा. तेरा रन पहिल्या ओव्हरनंतर लगातार दुसरा वाईट बॉल. नो बॉल आहे विकेटच्या बाहेर. नो बॉल. समीर गोलंदाजी साडी. फ्रीटचा कॉल येईल. पंच फ्रीट. येस चक्र फिरवलं. फ्रीटचा बॉल आणि याही वेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल. समीरने आता कमरेवर हात घेतले. एक तर 6 बॉल टाकायचे जीवावर या फिटनेसमध्ये, त्याच्यात एवढी वाईट आणि नो केल्यावर 7-9-10 रनची ओव्हर कशी टाकायची. म्हणून दबा. कारण आता ऊन कडाक्याचं आहे. 12 नंतर जे ऊन आहे या लेजंडसाठी त्रास आहे. पुन्हा एकदा समीर पूर्ण ताकद लावून तितकाच देखणा स्ट्रोक. फ्रीट होता. झेल टिपले असते तरी जीवदान होता पण हाही झेल सोडलाय. एक सिंगल येईल शेख सरांना. क्रिकेटची सुप्त आवड शेख सरांची सातत्याने आपल्याला दिसून येते, कारण क्रिकेटवर असलेला त्यांचा लगाव. डाऊन द लेग साइड वाईड बॉल. समीरचं षटक संपत नाही आहे. धावसंख्या 20. 7 धावा आल्या 2 बॉलमध्येच. कुते सर 2 चेंडूत 5 धावांवर खेळत आहेत. 7 बॉलला 11 खेळत आहेत शेख सर. एक षटकार आलाय. कुते सरांचा एक चौकार आलाय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पुढे आले होते खेळण्यासाठी. डॉट बॉल. वा समीर कमबॅक चांगलं राहिले. 2 बॉल मागचे डॉट टाकलेत कुते सरांना. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 4 चेंडू झाले त्या षटकातील. 2 चेंडू बाकी आहेत. 20 धावा. पहिल्या 1 बॉलसाठी 5-1 धावा खर्ची केल्या होत्या, पण तदनंतर पहा समीरनी 4 चेंडू 7च धावा. हो यावेळेस समोर उडवलाय. डीजेला लावायला सांगितले. चांगलं गाणं वाजवा. कुते सरांचा षटकार. एक सिंगल इथे येईल. शेवटच्या बॉलला 2 षटकांचा खेळ होईल इथे समाप्त. धावा झाल्या 27. 2 षटकार तर 27. रन रेट राहिला तर 50च्या वर धावसंख्या होईल पोलीस 11ची.
वाचले ताहिर अनवरी. तिसरा आला असता सर 500 होते ताहिरकडून. आता कुते सर तर पाण्यातच बॉल टाकतायत सर. दुसरा बॉल गेला आमचा पाण्यात. 47. तीन बॉल आहेत अजूनही. तिन्ही षटकार आले तर अर्धशतक होईल सर. हो कॅच. वा यावेळेस कॅच टिपलाय. 2 कॅच सुटले होते या क्षेत्ररक्षकाकडून. पहिला विकेट आलाय पोलीस 11चा. शेख सर 32 धावांवर बाद. 15 बॉल 32. न्यू बॅटर राठोड सर. राठोड सर आले तर पाहूया आता कशी फलंदाजी होईल. हे सगळे सर म्हणजे अतिशय ताकदी आपल्याला पाहायला मिळते. फिटनेस पहा शेख सरांची स्क्रीनवर आहे. शेख सर 32 धावा केल्या त्यांनी 15 चेंडूत. डाऊन द लेग साइड वाईट बॉल येईल.
हो, आणखीन एक विकेट. वा अजिमुल्ला साहेब बोले. उस्मान खुश आहेत, 2 विकेट आणले वडिलांनी. शेख सरांचा विकेट आला, त्यानंतर राठोड सर सुद्धा बाद. हॅट्रिक झाली तर 3रा विकेट आला, वाईड आलाय मध्ये. उस्मान यांच्याकडून पारितोषिक येईल अजिमुल्ला यांना. ताहिर अनवरी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक येईल अजिमुल्ला साहेब बोले यांच्यासाठी. पण 3रा विकेट यायला पाहिजे. न्यू बॅटर नितीन रतन सिंग. रतन सिंग प्रॉपर बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळते रतन सिंग यांचा. हो, रतन सिंग त्यांच्यात आज युवराज सिंग आलाय का काय. पहिल्याच बॉलला षटकार. सिंग नावाचा बोलबाला जपला रतन सिंगनी. षटकार ठोकलाय. 63 धावा. कुतेसरांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. 19 धावा 9 बॉलमध्ये. 2 षटकार 1 चौकार त्यांनी ठोकला. लेजंड 11. आता हा 64 धावांचा सामना, 64 धावांचा पाठलाग. वसीम नाना, हिदायत साहेब बोले, अजिमुल्ला साहेब बोले, सगळे लेजंड खेळाडू. समीर बॅटिंग चांगली करतात. आम्ही पाहिले लेजंड खेळाडू, पण गोलंदाजी टाकूनच थकलेत समीर. फलंदाजी करायची आहे समीर तुम्हाला. जरा साध आपले नियम कडक आहेत मात्र अंपायरिंगसाठी. त्यांनी काल नो बॉल दिला. हरवीतला पण नाही सोडलं त्यांनी. स्ट्रिक्ट आणि अंपायर आहे ना, अंपायर स्ट्रिक्टच लागतात तुम्हाला. त्यांनी कोण टीम आहे त्यापेक्षा नियम काय आहेत, ती नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचं. चला, नाना खुशखबर आहे तुम्हाला युसुफ यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 100. चला, पोलीस 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. चला, पहिले पॉवर प्लेचं षटक आहे. 2च क्षेत्ररक्षक राहतील बाहेर. पोलीस 11 वसीम नाना आणि हिदायत साहेब बोले, लेजंड खेळाडू. वाटतं समीर येतील ओपनिंगला. समीर चांगले क्रिकेटर होते, फलंदाजी खतरनाक खेळतात, पण फॉर्मात आहेत हिदायत आणि वसीम नाना. चला, वाजिद परकार द याया मँगो हाऊस यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आलेत. मँगो हाऊस, याया मँगो हाऊस. कॉमेंटेटरला किती पेट्या येतील तेही बघू आम्ही.
वाजिद परकार साहेब ऐकत असाल तर हा चांदणे पोलीस 11 कडून चांदणे सर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. हवा आहे आज तर लेजंड 11ला संधी आहे. बॅटला टच केला, टायमिंग नाही आला. हाफ कनेक्ट सुद्धा इथे षटकार येऊ शकतो. चांदणे सर लेजंड 11 64 धावांचं टार्गेट आहे. सर लेट्स प्ले. चला टॉस करून घ्या पुढचा मॅच. शायनिंग स्टार विपक्ष वारळ. वा पहिलाच बॉल सुपला शॉट. हिदायत साहेब बोले क्षेत्ररक्षक धावतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेख सर डायरेक्ट हिट केला असता तर रनआउट झाला असता. डाउन द लेग साइड लेफ्ट आर्म गोलंदाज वाइड बॉल. हो नो बॉल. नो बॉल फक्त आणि एक धावून एक टोटल 2 आले. नो प्लस 1. चला नेक्स्ट मॅच टॉस. शायनिंग स्टार बोरली विपक्ष वारळ. टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी चांदणे सर. फ्रीडचा बॉल आहे. वसीम याना फुल टॉस. स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. कुठे सर आहेत क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल. डावखुरी गोलंदाजी चांगली आहे चांदणे सरांची. हो फटका चांगला आहे. वाह हिदायत साहेब बोले लेजंड प्लेयर. आला चौकार. कालचे डान्सिंग अंपायर होते आज बॅट्समन आहेत हिदायत साहेब बोले. धावा 10. 3 बॉल बाकी आहेत. चला वारळ टॉस साठी पोचा वारळ. हा टॉस करून घ्या ना. टॉस करून घ्या. ही मॅच संपायला टाइम आहे. टॉस तर करून घ्या. हो फुल टॉस. फटका बसलाय. कुठे सर आहेत. झेल धरणीला दान. हिदायतला सगळी स्ट्राईक पाहिजे. वसीम बोलताय थांबा नॉन स्ट्राईकला. आता मी घेतो. एक बॉल आहे. एक बॉल. चार धावा चौकार. चला चला सलीम दवनाक टॉस साठी या.
शायनिंग स्टार आले ते काय गॅप तिथं टॉच होईल तिकडे टॉच होईल. कुते सर दुसरा षटक घेऊन पहिल्या षटकात 15 वेग भन्नाट आहे कुते सरांकडे. स्ट्रोक तितकाच चांगला हिदायत साहेबोले यांचा. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेग एरियामध्ये एक सिंगल. धावसंख्या 16. 18 बॉल 49 ची गरज होती. आता 17 बॉल 48. वसीम नाना. भन्नाट वेग. प्रॉपर क्रिकेटर आहेत कृती सर पोलीस 11 मध्ये. बॅटिंगला आले. षटकार 2 एक चौकार. आता गोलंदाजीला पेस पा. वेग भन्नाट आहे. टप्पाही अचूक आहे कुते सरांचा. हो फटका पहा. वसीम नाना ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. 100 रुपये युसुफ कडून. वसीम नाना. वाजिद प्रकार या मँगो हाऊस कडून 100. 200 आलेत. दिवस सुटला पाहिजे वसीम नाना. येऊ द्या 4-5. होते सर. पुन्हा एक पुलचा पटका. पॉवरफुल. 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. चला षटकारला 100 युसुफ. चौकारला 50. या मँगो हाऊस कडून सुद्धा जबरदस्त फटकेबाजी. वेगवान गोलंदाजावरच आक्रमण केलंय लेजंड खेळाडू वसीम दलवी उर्फ नाना. नाना म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश पवार. इथे आमचे नाना आहेत. लोकल बॉय. आणखी एक पण यावेळेस उंच मारलाय. एक धाव तर कम्प्लीट केली. हिदायत सांगतात दुसरी धाव नको. चांगलं क्षेत्ररक्षण पोलीस 11 कडून. लॉंग ऑफ लावते क्षेत्ररक्षण. हरवीचे सचिन तेंडुलकर आता स्ट्राईकला आहेत. हिदायत साहेब बोल आहे. उंची तेवढी. धावसंख्या 28. 64चा आव्हान. 28 धावा. वेगवान बॉल. यॉर्क केला होता वाईडिश. वाईड मागत होते. हिदायत षटक संपलंय. 28 धावा. 12 बॉल 36. मॅच संपलेला नाहीये. लेजंड 11 इथून सुद्धा कमबॅक करू शकते. आता मैदानाच्या बाहेर सुद्धा आरडाओरडा होते नानासाठी. नाना कमालीची फलंदाजी केले वसीम दलवी. नाना. चला लेजंड 11चे दुसरे बॅटर आणि ग्लोव्ज वगैरे काढलेत. ते म्हणतात ह्यांची 2 खानचे काही विकेटच जाणार नाही असंच दिसतंय सध्या. ते बाकीचे जे तयार होते ते आता मात्र ग्लोव्ज पॅड सगळे सोडलेले आहेत त्यांनी. आणि दोघंच खतरनाक केलं. शेख सर आले दादा. फुल टॉस. फुल टोल वसीम दळवी यांच्या बॅटमधून. षटकार. बॉल नदीमध्ये गुल. आणि या मँगो हाऊस कडून 100. युसुफ यांच्याकडून 100. 400 जमा झाले. हा चौकाराचे 50-50. 500 जमा. वसीम नाना 500 रुपये जमलेत. दिवस सुटला पाहिजे. याही वेळेस चांगला स्ट्रोक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल मिळेल. वसीम नाना आता म्हणतात प्रत्येक बॉल मलाच मिळाला पाहिजे. हिदायतला बोलतात धावा. एक सिंगलनी धावसंख्या 35. यॉर्कर पद्धतीचा बॉल. चांगला क्षेत्र. इथे धावाची संधी. यस इट्स. आता हिदायत नाही धावत. हिदायत बघत नाहीत. डॉट बॉल. नॉट आउट दिला पंचांनी. रिव्ह्यू सर घेऊ शकता. रिव्ह्यू आहे शेख सर तुम्हाला आउटसाठी. नॉट आउट दिलाय पंचांनी पण रिव्ह्यू घेऊ शकता. यस तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. धावसंख्या 35. चला रनआउट साठी रिव्ह्यू.
तडंप्याटू डायरेक्टर एकच रिव्ह्यू मिळतो. सक्सेस झाला तर परत घेऊ शकता, अनसक्सेसफुलला मिळणार नाही. धावा 35, 9 बॉल 29 ची गरज. महत्त्वाचे बॅटर आहेत त्यामुळे रिव्ह्यू इथे घेतलाय. रनआउट आहे का? कारण ही चांगली खेळी केली शेख सरांनी. पहिले फेकी तिकडे दाखवली, नंतर वसीम थोडेसे लूज राहिले. पाहूया आता इथे रनआउट आहे का? पहा काही कसं चित्र घडलंय. क्लोज कॉल, क्लोज कॉल. इट्स अ नॉट आउट. बॅट आणि बॉल बरोबर आले. स्टंपला जेव्हा बॉल लागला तेव्हाच बॅट आले, नाहीतर वारळ आपला निर्णय सांगा. टॉस जिंकले वारळ. चांगला रिव्ह्यू होता इथे, कारण वसीम बाद झाले असते तर पोलीस 11ला संधी होती. फुल टॉस इथं आहे. चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. 39 धावा. हा पोलीस 11नी सुद्धा लेजंड 11ला हलक्यात घेतलं. 8 बॉल 25. मग कुणी कुणाला हलक्यात घेऊ नये. क्रिकेट आहे. 8 बॉल 25 ची गरज. 39 झालेत. 8 चेंडू 25 धावा. तेच आमच्यासाठी आमच्या सर्ववाले आमच्या अर्वितमध्ये राहतात. विलास काका पहा लाईनमॅनचं काम चांगलं पाहतात ते. त्यांचेसुद्धा आभार फ्रेंड ग्रुपकडून. हसन राऊत यांच्याकडून 500 रुपये या बॉलला. जर चौकार षटकार आला तर हिदायत. ओ हो हो ओ हो हो. हसन राऊत या 500 रुपये घेऊन धावत, कारण हिदायत सैबोलेने ठोकला हा षटकार. चला वारळ आपला निर्णय त्वरित सांगा. 45 धावा. 45 45. धावा झाल्यात. 6 बॉल 19. 6 बॉल 19. मागे ठरली शेख सर. धावा गेल्या. हा शेवटचा षटकार आहे ना मॅच मध्ये आणलं लेजंड 11ला. जर हा शेवटचा बॉल डॉट आला असता शेख सरांचा तर पोलीस 11 या मॅच मध्ये मजबूत स्थितीत राहिली असती. रतन सिंग आले आता गोलंदाजीसाठी. रतन सिंग, तुम्हाला हर्षदीप सिंग, हरभजन सिंग यांच्यासारखी गोलंदाजी करावी लागेल पोलीस 11 साठी. रतन सिंग. 6 बॉल 19. वसीम 27 वर खेळतात. हिदायत 16 वर. पहिल्याच बॉलला मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे शेख सर. वा चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी हवेच्या विरोधात पोहोचणार नाही. स्ट्राईक एंडला हवा खूप आहे. 2 धावा येतील. 5 बॉल 17 धावा. 17 धावा 5 बॉल. लेजंड 11 का पोलीस 11. मॅच जबरदस्त चालू आहे. फ्रेंड्स ग्रुप अर्वितची स्पर्धा. 47 धावा. रतन सिंग वसीम नानासाठी. हो बाप रे बाप. हरवीच्या गावात पाठवलाय बॉल. षटकार. वसीम नाना खतरनाक फॉर्मात आहेत. थँक्यू डीजे युसुफ. परत 100 रुपये. वसीम नाना. या मँगो हाऊस. वारळ आपण निर्णय सांगणार आहेत का? वारळ आयोजक विचारतायत. हा काय घडलंय मैदानात तिकडे डिक्लेअर येऊ शकते. वाईट +2 टोटल 3. 4 ला 11 पाहिजे होते.
एक क्या कर दिया रतन सिंग. 3 आले वाईड प्लस 2. 4 बॉल 8. नो बॉल. रतन सिंग. 4 चेंडू 7. नाही हा वाईट येणार नाही. स्टंप पूर्ण आहे बहुतेक. यस, पंच सांगतायत नाही. बाईचा एक आलाय. नानारा चिडलेत. 3 बॉल 6. 3 बॉल 6. 3 बॉल 6. हिदायतकडे स्ट्राईक गेले. पासे पलटलेत का? पोलीस 11च्या बाजूनी गेलाय का मॅच? हो, जवळ जवळ गेलाय. आता इथे काय बोलो हो, रन आउट. नाना झालेत. पहा मॅच कसा फिरवलाय कुते सरांनी. हिदायत बॉल तर डॉट केला आणि आता नॉन स्ट्राईकला पण आलेत. येणारा नवीन बॅटर स्ट्राईकला. कुते सर हुशारीचं काम केले. चतू चालाक. कारण यांचं कॉम्प्युटर सारखं डोकं चालतं. पोलीस आहे ते. पोलीस 11. नाना टोपी काढली तर हर्षल गिब्सच दिसतील आपल्याला. वसीम नाना जबरदस्त खेळले. पण टाळ्या वाजवा. 35 धावा केल्या वसीम दळवी. 15 बॉल 35. रनआउट झाले. वसीम भाई 800 रुपयाची कमाई झाली आपली. दिवस काय खाली गेला नाही वसीम भाई. दिवस भरून निघालाय. टेन्शन नाही. दोन चेंडू 6 धावा. रनआउट. 2 चेंडू 6 धावा. समीर 2 चेंडू 6. हो, झेल होईल का? रतन सिंग वेगात धावतायत. 1 बॉल 5. कोण जिंकेल मॅच? कंपल्सरी चेस. आशिया कपचा फायनल. सौम्य सरकार होते गोलंदाज आणि बॅटिंगला होते दिनेश कार्तिक. कव्हर मधून षटकार आला होता. आता हिदायत आहेत. बॉलर आहेत रतन सिंग. बॅटिंगला आहेत तेंडुलकर. हिदायत से बोले हरवित स्टार. 1 बॉल 5. अरे या षटकाराला पारितोषिक लावणार आहे का नाही कोण? हो, विजयी षटकार हिदायत से बोले. बाप रे बाप, काय मॅच झालाय. अफलातून मॅच. थँक्यू डीचे. वारल बॅटिंग घेतली ना? यस, बॅटिंग क्षेत्ररक्षणात. चला बोरली शायनिंग स्टार. अरे परत आवाज कमी झाला माईकचा. हॅलो, क्लिअर नाही, क्लिअर नाही. सन्माननीय शेख सरांचा इथं केला जाईल आमच्या फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने सन्मान. साहेबांना विनंती आहे या आपला सन्मान स्वीकारा. तिघी सागरी पोलीस स्टेशन शेख सर. अमोल सर कॅमेरा इकडे घ्या. डगआउटला येते. सन्मान करतोय आपण शेख सरांचा.
यस, शेख सरांचा करूया सन्मान. सर या. हा, इम्रान सर करतील हा सन्मान. इम्रान भाई परकार यांच्या शुभ हस्ते केला जाईल शेख सरांचा सन्मान. हेच फक्त कॅमेऱ्याच्या समोरून बाजूला समीर. समीर कॅमेऱ्याच्या समोरून फक्त. यस, आपण आहेत कॅमेऱ्याच्या समोर. शेख सरांचा इथे सन्मान करतात इम्रान परकार. करा करा इम्रान भाई, आहे ते कॅमेरा. द्या द्या द्या, आहे कॅमेरात आहेत. इम्रान भाई टाका, तुम्ही कॅमेरा आहे, टाका टाका. धन्यवाद शेख सर, आपण आपला किमती वेळ दिलाय या स्पर्धेसाठी. हार्डलक पोलीस 11 एक बॉल 5चा मॅच पराभूत झालेत. रनआउट झाले वसीम नाना. पण मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यायची आता प्रश्न आहे. शेवटच्या बॉलला षटकार हिदायतनी मारलाय, पण वसीम नानाने काय फलंदाजी केली, जबरदस्त पटकीबाजी केली. तर पहिल्या सत्राचा धावतं समालोचन मराठीतून आपण मायबोली मराठीतून ऐकूया. मंदणगडवरून या स्पर्धेसाठी जोडलेत आमच्या सोबत जासीम कडवेकर सर, त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. अस्सलामुअलैकुम, नमस्कार. मी जासीम कडवेकर. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुमच्यासोबत जोडले गेले. पाहायला गेलो ती फ्रेंड्स ग्रुप हार्वीत आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले. आजचा दुसरा दिवस पार पडते. खरंच मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. कालचा दिवस पहिला पार पडला, त्याच्यामध्ये पाहायला गेलो ते हार्वीचा संघ क्वालिफाय झाला होता. आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ मात्र क्वालिफाय होईल. खरंच आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला भेटणार आहेत. नामांकित संघ सुद्धा इथे दाखल होताना पाहायला भेटते. कुठेही जाऊ नका यूट्यूब प्रेक्षक, त्याचं इथं मात्र उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल आजच्या दिवसामध्ये. आणि तसं आत्ता झालेल्या सामन्यामध्ये आणि तसंच आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये मॅच ऑफ द हिरो आणि खरंच पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने जिंकले ते आमचे सन्माननीय वसीमजी नाना. लेजंड प्लेयर आहेत आणि चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली ते आमचे सन्मान